शिवसेना पनवेल शहर प्रभाग क्रमांक 19च्या वतीने पनवेल महानगरपालिका शाळा क्रमांक 2 दगडी शाळा येथे शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप करण्यात आले। तसेच या निमित्ताने शाळेत वृक्षारोपण देखील करण्यात आले। या प्रसंगी जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे व महानगर प्रमुख प्रथमेश सोमण यांनी आपले मनोगत मांडले। यावेळी जिल्हा सल्लागार रमेश गोडकर, जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, उपजिल्हा प्रमुख परेश पाटील, महानगर प्रमुख महेश सावंत, शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, उपशहर प्रमुख शैलेश जगनाडे, सुजन मुसळणकर, राहुल गोगटे, विक्रम पाटणकर, मंदार कणे आदी शिवसैनिक उपस्थित होते। तसेच पनवेल दगडी शाळेचे मुख्याध्यापक सुजित म्हात्रे, शिक्षक कमल तायडे, वैभव पाटील, वैशाली सावळे, अर्चना माने, स्वाती पाटील यांनी शिवसेनेच्या या उपक्रमाबद्दल आभार मानले। सदर छत्री वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम शिवसैनिक राहुल गोगटे यांच्या पुढाकाराने संपन्न झाला। स्वागत 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 तसेच मात्र सर करणार आहे स्वागत। एक ओळख सुरुवातीला पनवेल शहराची अशी गोडेकर साहेबांची एक ओळख होती। स्वागत करायचं स्वागत स्वागत स्वागत। आणि या बिल्डरच्या हाताशी एक 5 वर्ष पूर्णतर्फे आज छत्री वाटपाचा उपक्रम घेण्याचा आम्ही ठरवला आणि सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे। सर्व शाळेतल्या शिक्षकांनी आणि मुलांनी पण सहकार्य केलं, त्याच्यामुळे हा कार्यक्रम होत आहे। संपन्न सर्व विद्यार्थ्यांचं इथे स्वागत। या प्रभाग क्रमांक 19 शिवसेना पनवेल शहरच्या वतीने तुम्हा सर्व छोट्या छोट्या विद्यार्थ्यांसाठी या छत्री वाटपाच्या कार्यक्रमासाठी आपण इकडे जमलेलो आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे सल्लागार आणि आमचे ज्येष्ठ पदाधिकारी श्री रमेश गोडेकर साहेब, आपल्या सर्वांनी आता ज्यांचा परिचय करून घेतला ते आमचे लाडके जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे साहेब, आमचे सहकारी तथा या विभागाचे उपमहानगर प्रमुख महेशजी सावंत, शहर प्रमुख प्रसादजी सोनावणे, त्याचबरोबर या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे उपशहर प्रमुख शैलेश जगनाडे, तसेच आमच्या पक्षात शिंदे साहेबांच्या सोबत समर्थन देऊन काम करण्यास तयार झालेले आमचे सुजनजी मुसळणकर, आमचा शाखा प्रमुख पाटणकर, आणि या कार्यक्रमाचं यांच्या कल्पनेतनं आयोजन झालंय ते म्हणजे अतिशय निष्ठावान असे राहुल गोगटे, या शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षिका, इथे उपस्थित पालक आणि त्याचबरोबर सर्व विद्यार्थी मित्रांचं मी इथे मनापासून स्वागत करतो। जास्त भाषण करून तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना बोर करणार नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना घरी जायची कदाचित वेळ झाली असेल, शाळा सकाळपासून चालू असते, मला माहिती मी रोज सकाळी बघतो। तरी देखील शिवसेनेबद्दल आता सरांनी तुमचे सांगितलंच की 1966 मध्ये हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या पक्षाची स्थापना केली आणि या पक्षाचा उद्देशच मुळात 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा एवढाच आहे। समाजकारण साधलं गेलं पाहिजे आणि समाजकारणामध्ये तुमच्यासारखी छोटी छोटी मुलं ते अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळेच जण आले आणि या सगळ्या समाज घटकांची काळजी घेण्याचे संस्कार आमच्यावरती सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या नंतर आता त्यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवणारे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनीच आम्हाला दिलेली आहे। ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांनी जनसामान्यांचे प्रत्येक प्रश्न समजावून घेतले, त्याच पद्धतीने सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना किंवा त्याही आधी जेव्हा ते एक शिवसैनिक म्हणून काम करत होते तेव्हा सामान्यातल्या सामान्य माणसाला, तुमच्यासारख्या छोट्या विद्यार्थ्यांपासून मोठ्या माणसाला न्याय देण्याचा, त्यांची सगळी कामं पूर्ण करण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे। ही जी शाळा आहे, ही शाळा मी तुम्हाला सांगेन की या भागाची ओळख आहे, पनवेलची ओळख आहे। या शाळेला खरं तर हुतात्मा हिरवे गुरुजी स्मारक हे नाव जरी असलं, आमचे परेशभाई देखील आले, त्यांचे आपण स्वागत करूया। गुरुजी स्मारक असं जरी नाव असलं तरी सुद्धा दगडी शाळा म्हणून ही शाळा आम्ही आमच्या लहानपणापासून बघतोय आणि या दगडी शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण माझ्या वडिलांचंही झालं आणि त्याच्यानंतर विठोबा कंडप्पा हायस्कूल अशा ठिकाणी ते शिक्षण घेऊन पुढे गेले। त्यामुळे या दगडी शाळेने खऱ्या अर्थाने जे दगड इथे येतात त्यांना तुम्ही सगळे शिक्षक जे संस्कार रूपी घड देऊन एक चांगले नागरिक बाहेर करून पाठवता, याबद्दल तुमच्या शिक्षकांचं खरं तर खऱ्या अर्थाने अभिनंदन आणि स्वागत केलं पाहिजे। राहुल गोगटे साहेबांचे मी तुम्हाला विशेष राहुल दादा, त्याला मी दादाच म्हणतो, आमच्या कौटुंबिक संबंधातला तो आहे। त्यांनी रमेश दादाबरोबर काम केलंय, माझ्या वडिलांबरोबर काम केलंय, माझ्याबरोबर काम केलंय।
एक खंत होती साहेब की तो शिंदे साहेबांच्या समर्थनार्थ अजून येत नव्हता. शिवसैनिक तर तो आहेच पहिल्यापासून, पण त्यांनी मागच्या महिन्यात निर्णय घेतला आणि अर्थात ती आमची पनवेल शहरातली एक मोठी खंत होती की राहुल गोपटे शिंदे साहेबांचे सैनिक म्हणून, सच्चे शिवसैनिक म्हणून पुढे आले पाहिजे. तर ते आले, त्यांचं सगळ्यात पहिले अभिनंदन आणि स्वागत मी करतो. त्यांचा स्वभाव आहे ते छोट्या छोट्या गोष्टींवरती देखील पडतात. लहान लहान मुलं याच भागात राहुल गोपटे राहतात आणि त्यांनी जेव्हा लक्षात आलं की लहान लहान मुलं बिचारी भिदर चाललेत, कोण फाटक्या रेनकोट मध्ये चाललेत, तेव्हा महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी हे काही गरजू असू शकतात, काही ना काही छत्रा घेणं परवडत नसेल किंवा कोणाकडे असतील, घरात एकच असेल, माणसं चार असतील, मग अशा परिस्थितीत काय करायचं. तर पक्षाचा येणारा वर्धापन दिन हा साधारण पावसाळ्याच्या दिवसांमध्येच असतो. मग या पावसाळ्याच्या दिवसांचंच औचित्य साधून या लहान मुलांना छत्र्या दिल्या तर ह्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी मुलं घरी जातील तेव्हा त्यांचे कुटुंबीय त्याचा वापर करतील, हा विचार त्यांनी केला. आणि इकडे तिकडे उगाच बॅनर पाहिजेवर जास्त खर्च करण्यापेक्षा 200-250 अशा प्रकारचा वापर आपण दुसऱ्या शाळांमध्ये देखील करणार आहोत. हेच खरं 80% समाजकारण सूत्र आम्हाला शिकवलं गेलेलं आहे. राहुल गोपटे एक निष्ठावान जे शिवसैनिक आहेत. ज्या वेळेस उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे हे एकत्र असताना अयोध्येचा दौरा झाला, त्या दौऱ्यामध्ये असं ठरलं होतं की इकडनं हजारो माणसांनी राम मंदिराच्या लढ्यामध्ये जायचं होतं आणि पनवेलमधून देखील काही लोक जाणार होती. परंतु सगळ्यांची सोय काही पक्ष करू शकत नव्हता. जेवढं मोठं मन एकनाथ शिंदे साहेबांचं आहे तेवढं उद्धव साहेबांचं नव्हतं. अर्थात मी राजकीय विषयात जात नाही, पण पनवेलवरनं स्वखर्चाने जायचं ज्या वेळेला ठरलं तेव्हा मी 4 जण पनवेलमधनं निघालो. त्यातले 3 जण तर समोर बसलेले आहेत, पण तुम्ही पण आला होता त्यावेळी. तेही एक पाहिजे, आमच्या बरोबर फक्त तुम्ही होता. रामदास शेवाळे, प्रथमेश सोबण, राहुल गोपटे आणि अजून एक कट्टर शिवसैनिक संजू लोंढे, हे आम्ही 4 जण त्यावेळेला सकाळी उठून आयत्या वेळेला विमानाची तिकीटे काढून कसे तरी त्या अयोध्येच्या गर्दीमध्ये त्या शिवसेनेच्या कार्यक्रमात मी पोहोचलेलो होतो. ही जी पक्षनिष्ठा आहे, की पक्षाने सोय करो वा न करो, खिशातले पैसे कधी तरी चालतील, पण पक्षाचा कार्यक्रम आहे, पक्षाने काहीतरी ध्येय ठरवलेलं आहे, तिथे आपण एक सामान्य शिवसैनिक म्हणून पोहोचलेलं आहे. किंवा माझ्या वडिलांबरोबरच्या पिढीपासून तो काम करतोय, आमच्या बरोबरही काम करतोय, त्यांनी असंच पुढे ऍक्टिव्ह राहावं. प्रभाग क्रमांक 19 मध्ये ज्या वेळेला इतर पक्ष स्ट्रॉंग होत आहेत त्यावेळेला इतका जुना काम करणारा एक माणूस आमच्या बरोबर जेव्हा प्रभागात स्ट्रॉंग होतो त्यावेळेला समोरच्या पक्षाने जो मेसेज जायचा तो निश्चित जातो. मी पुन्हा एकदा या एका अनोख्या उपक्रमाबद्दल अतिशय मनापासून राहुलजी तुमचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. पक्षाकडनंही अशा तुमच्या कार्यक्रमांना काय सहकार्य लागेल ते तुम्ही आम्हाला सांगा, ते सहकार्य देखील आम्ही करू. या शाळेला आम्ही आमच्या एक महानगरपालिकेची जरी असली तरी या शाळेचं पालकत्व आमच्या नागरिकांकडे असं आम्ही समजतो. इतक्या लहानपणापासून मी बघतोय आमच्या परिसरामध्ये यापूर्वी देखील कोविड काळ असेल, याच्या आधी माझ्या वाढदिवसानिमित्त आपण इथे वाटप केलेलं होतं आमच्या वेगवेगळ्या शालेय साहित्यांचं वगैरे. तर ह्या शाळेकरता महानगरपालिका जे करायचं ते करेलच, पण त्याचबरोबर आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी इथे आहोत. शिंदे साहेबांचं सरकार आहे, आपले खासदार साहेब आदरणीय बारणे साहेब आहेत. तुम्हाला कुठल्याही प्रकारची आवश्यकता जरी लागली तरी तुम्ही आम्हाला ती निश्चित सांगा. महापालिकेच्या बजेटमध्ये असो नसो, पण शिवसेना या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी जे चांगलं करता येईल ते नक्की करायचा प्रयत्न करेल. एवढंच मी या ठिकाणी आपल्या सगळ्याला शब्द देतो. या चांगल्या उपक्रमाबद्दल, चांगलं आयोजन केल्याबद्दल आणि विशेष करून सूत्रसंचालन करणारे जे आमचे सर आहेत ते ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम कंडक्ट करतायत, ज्या उत्साहात मुलं बसलेत, त्यांचंही मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 19 यांच्या माध्यमातून आणि त्याचा नाव घेऊन वाटतं राहुल गोपटे यांच्या पुढाकारानं आज हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरील आमचे ज्येष्ठ रवीजी गुडेकर साहेब, आमचे उपजिल्हाप्रमुख प्रवीण पाटील, महानगर प्रमुख आमचे सोमन, या पनवेलचे शहर प्रमुख प्रसाद सोनवणे, महेशजी सावंत असतील आणि सर्व सर्व व्यासपीठात सर्व उपस्थित माझे सहकारी, या शाळेचे मुख्याध्यापक म्हात्रे सर, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित या शिक्षक आणि उपस्थित बंधू, विद्यार्थी मित्र आणि बांधव, सर्वप्रथम आज शाहू महाराज जयंती आहे आणि जयंतीला सर्वप्रथम शिवाजी महाराजांना मी आल्याला मला हार करायला भेटला. या जयंतीनिमित्त मी नम्र अभिवादन करतो. तसंच सरांनी सांगितलं की हिरवे डुबली
हिरवीगुरीतल्या या शाळा गडजडींमध्ये खूप महत्वाचं मोलाचं काम आहे, त्यांनाही विनम्र अभिवादन करतो. आणि ही शिवसेना आपण न बोलता साधारणतः सगळं शिक्षण सांगितलं. गेले 1966 शिवसेनेची स्थापना झाली आणि खरा अजेंडा शिवसेनेचा असता पहिली सामाजिक चळवळ होती, नंतर ती कालांतराने पक्षामध्ये रूपांतर झालं. तर 80% समाजकारण म्हणजे काय, तर बुद्धिमंत जिवंत उदाहरण म्हटलं तर आमचा राहुल गोगटे कुठल्याही पदाधिकारी विद्यार्थी मित्रांना शांत बसलं. तर राहुल हा काय तिथला पदाधिकारी नाहीये का, त्याचे काही इमोशन नाहीये की मला या नगरीचा नगरसेवक आमदार खासदार काही राजकीय काही आवेशापोटी हे कार्यक्रम करत असतात. पण राहुल सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. खरी बाळासाहेबांची शिवसेना आणि त्याचे 80% समाजकारण काय असतं, ते समाजकारण आहे. हे छोटे छोटे जे कार्यक्रम होतात हेच बाळासाहेबांचे विचार होते आणि हेच खरे विचार आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाला पुढे असतील, परंतु बऱ्याच ठिकाणी केलं तर आज साहेबांनाच मुख्यमंत्री म्हणून संबोधलं जातं की लोकांच्या मनातला मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि चळवळ पुढे नेण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेब करतात आणि त्यांचे आम्ही सगळे सेवक आहोत, आम्ही सगळे सहकारी आहोत. त्यांच्या आदेशानं ते बी आता सध्या काम करतात, आम्ही सर्व त्या पद्धतीने करतो. माझे हे शिक्षण उद्गार आणि या विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की आपण पाहत असाल की आजच्या कॉन्व्हेंटच्या जमान्यामध्ये, आज सगळं कॉन्व्हेंटचा जमाना आहे ना, जिल्हा परिषद शाळा म्हणजे सरकारच्या काही त्याच्यामध्ये नाकारतेपण आहे आपल्याला मान्य करावं लागलं. तर जिल्हा परिषद शाळा म्हणजे गरिबांची शाळा असं संबोधलं जातं. माझ्या सर्व त्या विद्यार्थी पालकांना विद्यार्थ्यांना सांगणं आहे की जिल्हा परिषद शाळा ही गरिबांची शाळा नाहीये, ही सन्मानांची शाळा आहे. तुम्हाला माहिती नसेल की जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शिक्षक वृत्त असतात त्यांची गुणवत्ता, ही गुणवत्ता इतर शाळेच्या काही पटीने जास्त असतं. हे आपल्याला कदाचित माहिती नसेल. तर कॉन्व्हेंटच्या शाळेमधला जर शिक्षक असेल, त्या शिक्षकाची गुणवत्ता आणि आपल्या लोकांची गुणवत्तामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि त्या पद्धतीनंच म्हणजे आज कॉन्व्हेंटच्या शाळेच्या शिक्षकांना जर 12,000 रुपये पगार असेल तर आपल्या शिक्षकांना त्याच्या 4 पटीने पगार असतो. म्हणजे ते बुद्धिमत्तामध्ये गुणवत्ता आहे आणि असे शिक्षक आपल्याला शिकवतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बुद्धिमत्तेला काय गरीब श्रीमंत काही नसतं, म्हणजे येताना कोण गरीब म्हणून जन्माला येत नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की श्रीमंत मोठ्या शाळेत शिकलो, कॉन्व्हेंटच्या शाळेत शिकलो म्हणजे बुद्धिवंत असं नाही. याला परमेश्वराने जडणघडण केली, सगळ्याला बुद्धिमत्ता जन्मजात सेवक असते. परंतु काही कालखंडानंतर इंग्रजीचं शिक्षणाचा माध्यमाचा प्रसार झाला आणि त्याच्यामुळे हे सर्व मंडळी कॉन्व्हेंट बोळाली आणि कॉन्व्हेंटच्या शाळेला गेलेला विद्यार्थी म्हणजे श्रीमंत आणि अशा जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक गरीब हा गैरसमज तयार झालाय. खऱ्या अर्थानं शिक्षण आणि प्रसारासाठी पुढे साहेब बरोबर आहे की सरकारने ते पावलं उचलायला पाहिजे. आपण इतर देशात ज्यावेळेला शिक्षणाला जातो ते शिक्षणासाठी काय काय तिकडे केलं जातं, त्या पद्धतीत आपल्या देशामध्ये काय काय केलं जातं. तरी सुद्धा लोकशाही, आपली लोकशाही इतकी बळकट आहे. कारण का बळकट आहे? आज पहा छत्री वाटा असं 100-150-200 रुपये छत्री असेल, पण ज्या ठिकाणी शासकीय यंत्रणा कमी पडतात, शासकीय आधार कमी पडतो, त्यावेळेला राहुल गोगटे सारखी मंडळी आपल्याकडे उभे राहतात. म्हणून आपल्या देशातली लोकशाही बळकट आहे आणि हे खऱ्या अर्थानं शिवसेने बाळासाहेबांचे विचार होते आणि त्या विचारामुळे हे सगळं मंथन पुढे काम करतंय. माझ्या विद्यार्थी बांधवांना होते की आपण हा मी सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. हा छोटा आणि गरीब हा प्रश्न नसतो, बाजूला काढा. बुद्धीला काय गरीब श्रीमंत नसतो. आपण ज्या शाळेत शिकतोय शाळेमध्ये प्रामाणिकपणे अभ्यास करा. आणि शिक्षणात महत्व काय, शिक्षण कशासाठी असावं. आपण जर आता आपण ज्यांच्या थोर पुरुषांना हार घालतो त्यावेळेला कॉन्व्हेंटचं शिक्षण होतं का? नव्हतं. आज आपण त्या मान सन्मान पूजापाठ करतो, त्यावेळेला कुठे होतं इंग्लिशचं शिक्षण. आपण ज्या ठिकाणी शिकतो शिक्षणाला महत्व द्या आणि शिक्षण कशासाठी असणार आहे हे लक्ष द्या. एक समज होता पहिला की शाळा शिकल्यानंतर चांगली नोकरी लागते. हा गैरसमज काढून टाका.
शिक्षण हा फक्त नोकरी लागण्यासाठी नसून आपण स्वावलंबी जनता कसे ह्याच्यासाठी खऱ्या अर्थाने शिक्षण आहे याचं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. काहीतरी ध्येय धोरण आपण ठरवल्याशिवाय शिक्षणामध्ये प्रगती करणार नाहीये. की मला काहीतरी डॉक्टर व्हायचं आहे, मला काहीतरी वकील व्हायचं आहे, मला काहीतरी मोठा अधिकारी व्हायचं आहे, काहीतरी मनोबल आपल्या लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. मी कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये नाहीये, मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतोय म्हणून मला तिथपर्यंत पोहोचता येईल का असं नाहीये. असंख्य डॉक्टर आहेत, असंख्य अधिकारी आहेत, असंख्य लोक यांची जी होऊन गेले ते पहिल्यांदा सुरुवात ह्या जिल्हा परिषद शाळेमधूनच झालेली आहे. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवावं. शिक्षणाला कुठेही कमजोर समजू नये आणि त्याच्या माध्यमातून आपलं ध्येय धोरण जर चांगलं असेल तर आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची जी प्रवास असतो त्या प्रवासाकडे पाहिलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण अभ्यास करावा. एवढंच मी या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. माझ्या शिक्षण होताना एक चांगली इच्छा आपल्याला आमच्यासारख्या व्यक्तिमत्वाला एक समाजसेवा करायचं आहे. आपल्याकडे दोन आहे बघा, पोटाचं कळगी भरण्यासाठी पैसे सगळ्यालाच पाहिजे, आम्हाला पाहिजे आपल्याला. पण आपला काही ऍडिशनल फायदा असा आहे की पोटाच्या कळगीसाठी जरी आपण सर्विस करत असाल पण परमेश्वरानं आपल्याला एक सामाजिक भान दिलंय. हे कच्चे पच्चे घडवण्याचं जे आपल्या नशिबी आलंय तो पण आपण एक विचार करावा की जेणेकरून आपण पगारसाठी नव्हे तर ह्या उद्याच्या देशाचं भविष्य घडवायचं काम योगानं महिला परमेश्वरानं आपल्याला दिलंय त्याचाही आपण विचार करावा. पुस्तकी ज्ञान शिकवण्याबरोबरच एक सामाजिक माध्यमाचं ज्ञानही आजकालच्या मुलांना द्यावं एवढी आपल्याला विनंती करतो. कारण आपण पाहतो की वर्तमानपत्राच्या माध्यमातून काही घटना घडतात, अशा काही घटना आहेत की त्या वाचायला सुद्धा लाज वाटते. अशा घटना रोखायचा असेल हा सगळा सरकारच्या जागेवरती, पोलीस प्रशासनाच्या जागेवर, परंतु विचारांची देवाणघेवाण संत तुकाराम महाराजांचा आपण पाहतो की महाराष्ट्र आहे आणि तुकाराम महाराजांचे अभंग आपण म्हणलो की त्यांची गाथा वाचली किंवा कीर्तन ऐकलं आपल्या डोक्यामध्ये चांगलेच विचार येतात. असंच आपल्याला विनंती आहे की आपण पुस्तकी ज्ञान शिकवत असताना सामाजिक ज्ञानाचे त्यात थोडे बदलून मध्ये आधी सरांनी अशी उदाहरण देऊन येणारी भावी पिढी सुसंस्कृत चांगल्या विचारसरणी तयार होईल याचंही आपण खऱ्या अर्थानं त्याच्याकडे लक्ष द्यावं एवढी आपल्याला विनंती करतो. आणि एक चांगला कार्यक्रम मुख्य साहेब आपल्या माध्यमातून घडवला असं कुठलंही तुला इलेक्शन लढवायचं मला माहित नाही पण सांगून आहे एक सामाजिक माणूस म्हणून कार्यकर्ता म्हणून एक चांगल्या उद्देशानं त्या लहान उद्याचे जे भविष्य आहे त्यांना पावसाचं संरक्षण करण्यासाठी काम आपल्या बाजूला होत आहे. शिक्षकांच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं मुख्य साहेब आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व शिक्षकांचा आभार करतो. शाळेतील सर्व मुख्याध्यापकांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आमच्या शिवसेनेला संधी दिली त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करून सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मी यानंतर शेवट साहेब विनंती करतो की आपल्या शुभास या ठिकाणी छत्री वाटप होणार आहे. महेंद्र, कार्तिक, अभिष, खुशी, प्रेम. धन्यवाद साहेब. यानंतर उपजिल्हा प्रमुख सन्मान श्री परेश पाटील साहेब विनंती करू की आपण आपल्या शुभास या ठिकाणी छत्री वाटप करायचं आहे. इयत्ता 6वी. धन्यवाद साहेब. जानवी देवकुळे. परेश पाटील साहेब विनंती करतो की आपल्या शुभास या ठिकाणी छत्री वाटप करायचं. जानवी देवकुळे, महानंदा बळखंडे, ऋतू कामी, धन्यवाद साहेब. यानंतर मी प्रथमेश सोमन साहेब विनंती करतो की आपल्या शुभास या ठिकाणी पुढे वाटप करायचं. अंजली बोलून अंजली, हसीना पाटील, मयुरी खाकुडिया, मयुरी. धन्यवाद साहेब. मी यानंतर असा सोनवणे साहेब विनंती करतो की आपल्या शुभास या ठिकाणी छत्री वाटप करायचं आहे. नवीना,
धन्यवाद साहेब. यानंतर मी महेश साहेबांचा तुलसी सोनू पुष्प लोहार दीक्षा लोहार आयुष नितेश रवींद्र देशामध्ये पाहत असाल की एक विचार आहे की झाडे लावा देश वाचवा. पर्यावरणाचा ऱ्हास करण्यासाठी आपण पाहतोय की आपल्या पनवेल शहरामधून इंडस्ट्री किती खाकेच्या अंतरावरती आहे. परंतु आज सगळी शाळा म्हणून ओळख त्यांची आहे. त्या शाळेच्या माध्यमातून एक मुलांना पण लहान मुलांना पण शाळेचं झाडांचं महत्त्व कळावं या अनुषंगानं आज वृक्षारोपणचा कार्यक्रम केलेला आहे. मी ह्या सर्व शिक्षक वृद्धांना मी शुभेच्छा देतो की चांगला संकल्प आपण केला आहे. भविष्यामध्ये काय असे संकल्प लागले तर आम्ही शिवसेना आपल्या पाठीशी उभे राहू एवढंच आपल्याला सूचित करू इच्छितो. धन्यवाद.